नमस्कार. माझ्या शर्टावरून तुम्ही ओळखलंच असेल. आज अजून एक प्रणयरम्य लघुलेख. जाई न विचारित रान फुला. काळ जून 1979. स्थळ पेप फोर्ट. पेप नावाचा एक गड आहे महाराष्ट्रात. देवयानी आणि रोहन दोघांनी रुईयात ॲडमिशन घेतली. देवी सायन्सला तर रोहन आर्ट्सला. आणि एक दिवस नोटीस बोर्डवर नोटीस झळकली, रुईया हायकर्स क्लब. पुढच्याच रविवारी पहिली हाईक, हल्लीच्या भाषेत ट्रेक असणार होता. दोघे अजिबात ओळखत नव्हते एकमेकांना, मात्र दोघेही हाईकला गेले आणि तिकडेच ओळख झाली दोघांची. पेप फोर्टच्या सर्वोच्च टोकावर पोचेस तो दुपार झाली. आदल्या रात्रीपासूनच सगळे जागे होते. अधूनमधून पावसाचा शिडकावा सुरू होता. थोडं अंग आंबलेलं, थोडी दमणूक आणि थोडी उत्सुकता, असं सगळं मिश्रण झालं होतं. आणि गडाच्या टोकावर पोचून दुसऱ्या बाजूला नजर टाकली मात्र फुलांचा गालिचाच पसरलेला होता. जणू इवली इवली फुलं, रानफुलं, प्रामुख्याने पिवळी आणि जांभळी, मध्येच काही केशरी आणि गुलाबी. गालिचा म्हणणं म्हणजे अगदीच तोकडी उपमा झाली. नजर जिथपर्यंत पोचे तिथपर्यंत फुलंच फुलं. निसर्गाने अक्षरशः आपलं भांडार रितं केलं होतं तिथे. पिवळ्या आणि जांभळ्या रानफुलांमध्ये गुलाबी आणि केशरी फुलांचे फराटे इतके मोहक दिसत होते, जणू मऊशा श्रीखंडावर केशराची नक्षी, जणू भरजरी शालूवरती वेलबुट्टी, जणू भरजरी पैठणीचा डौल, जणू शांत स्निग्ध नारायणपेठ साठी साडीचे काठपदर. सगळेच ते दृश्य बघून स्तिमित झाले. रोहन आणि देवयानीही त्यात आलेच. अचंबित अवस्थेतून बाहेर काढलं ते सरांनी. अरे चला, पाऊस नाहीये तोपर्यंत डबे खाऊन घेऊ आणि मग गाणी म्हणूया, या सूचनेने. खरंच थोड्या वेळाने पावसाची हलकीशी सर आली आणि देवयानी गाणं म्हणू लागले. काळ 1990. स्थळ पेप फोर्ट. रोहन आणि देवयानी यांचं प्रेम जुळलं यात काही नवल नाही, पण तरी ते अबोध वगैरे म्हणतात तसं होतं. कारण मुळात रोहन लाजरा बुजरा. दोघांची आवड मात्र एकच होती. रुईया तसेच तो अक्षरशः शेकडो हाईक्स केल्या दोघांनी. पण पहिलं प्रेम, पहिला पाऊस, तशी पहिली हाईक पेपची. मध्यंतरीच्या काळात दोघांच्या करिअर वेगवेगळ्या वाटांनी फुलत गेल्या. रोहन झाला चित्रकार आणि देवयानी ऑर्गॅनिक केमिस्ट. त्यात रोहन मुळातच लाजरा होता, तो झाला अजूनच बुजरा. मग शेवटी देवयानीने ठरवलं की आपणच प्रपोज करायचं रोहनला. आपल्या मोजक्याच मित्रांच्या साहाय्याने तिने प्लॅन आखला, पेप फोर्ट हाईक. ते दोघे आणि इतर 10 मित्रमैत्रिणी. सर्वोच्च स्थानी पोचल्यावर रोहनच्या पुढ्यात एका गुडघ्यावर बसून देवीने त्याला प्रपोज केलं. पार्श्वभूमीवर होता रान फुलांचा निसर्गाचा कॅनव्हास. मुलीही लाजतील त्यापेक्षा जास्त लाजत रोहनने साहजिकच होकार दिला. दोघांनी एकमेकांना आलिंगन दिलं, अंगठ्या घातल्या. आता मात्र रोहनची भीड थोडी चेपली आणि चक्क सगळ्यांच्या देखत त्याने मागणी केली देवयानीकडे. देवी बघ ना, तशीच रानफुलं पसरली आहेत, हळूवार डुलतायत मंद वाऱ्याच्या झुळकीसरशी. तशीच पिवळी, जांभळी आणि मधूनच केशरी आणि गुलाबी. आपल्या पहिल्या हाईकला म्हटलं होतंस ते गाणं म्हण ना आता पुन्हा. सगळ्या मित्रमैत्रिणींनी टाळ्या वाजवीत चीअर करत याला दुजोरा दिला. जणू आपलं मतही तेच आहे हे दाखवायला निसर्गही सरसावला. एक हलकीशी पावसाची सर सुरू झाली. त्या पावसात आणि आनंदात चिंब भिजत देवयानीने सूर लावला. जाई न विचारित रान फुला, भेटेल तिथे ग सजण मला. बिजो. असाच एक रानफुली दिवस 2024. आजचा बोनस क्रमांक 1. वीणा गातीये तेच गाणं. मी ही वीणाच्या तोंडून ऐकलेल्या पहिल्या काही गाण्यातील हे एक. गाण्यातील फिरत, ताना, सुरांचा मुलायम स्पर्श या योगे आपल्या डोळ्यासमोर साक्षात ते चित्र उभं केलंय वीणाने. ऐका तर, जाई न विचारित रान फुला. बोनस क्रमांक 2. मीनाने गेल्या आठवड्यात एक चित्र काढलं रानफुलांचं. सुंदर, हळुवार डोलणारी, गुलाबी, मोहक, नाजूक रानफुल. ते चित्र बघूनच या लघुलेखाची कल्पना स्फुरली. चित्रकार मीना शहा. चित्र डिजिटल आर्ट आहे. आजचं गाणं चित्रमय आहे आणि चित्र नादमय. नमस्कार.